प्रशांत स्ट्राइक एंडला असेल आणि गोलंदाजी करण्यासाठी राहुल बॉलिंग मार्कवर. राहुल पहिला बॉल राऊंड द विकेट ना आणि पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. खूप चांगल्या टप्प्यावर चेंडूची हाताळणी करण्यात आली आहे. राऊंड द विकेटने जात असताना बॉडी लाईन वर हा बॉल पाहायला मिळाला आणि शरीर भेदी चेंडू मोस्ट ऑफ येत असतात ज्या वेळेला पाऊस होत असतो आणि कुठेतरी फलंदाजांनाही घाबरवण्याचा प्रयत्न राहतो गोलंदाजांकडून. यावेळेला आउटसाइड एज बाहेरची कडा घेतली बॅटनं. ज्या वेळेला ऑप्शनच्या बाहेरचे बॉल येत असतात त्यावेळेला स्वतःला कम्फर्ट पोझिशन मध्ये आणणं फार गरजेचं असतं. फुटवर्क त्यासाठी फार उपयुक्त, परंतु इथे जागेवरून कट करण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या आतली कडा इनसाइड एज. धावसंख्या फक्त 1 आणि आतापर्यंत 2 निर्धाव चेंडू बघायला मिळाले. चांगली सुरुवात राहुलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. स्ट्राइक एंडला देवेन असेल. यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस निघणारा बॉल इथे बाउन्स प्राप्त केला, पण बाउन्स फॉर द ओव्हरचा इशारा देखील अंपायरनं आता जरूर केलाय गोलंदाजाला. डॉट चेंडू पुढचा बॉल. हो 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 पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न होता. जिथे पाणी जिथे साठलेलं आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तिथे पिच करण्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा ह्याच दरम्यान पूर्ण करण्यात आल्या. 2 धावांनी स्कोर आता पुढे गेले धावफलकावरती 3 धावा. यावेळेला बॉल हवेमध्ये. गोलंदाज की लॉंग ऑनचा फिल्डर दोघे जण प्रयत्न करत होते. लॉंग ऑन पासून शालिक जवळपास मिड ऑन पर्यंत पोहोचला आणि या दरम्यान पुन्हा 2 धावा पूर्ण केल्या जातात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 5 रन्स 5 धावा स्कोर कार्ड वरती चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. पहिल्या ओव्हर मध्ये राहुलने 5 धावा खर्च केल्या. इथून आता फलंदाजांना पलटवार करायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. मोठ्या फटक्यांना सुरुवात करावी लागेल. शालिक गोलंदाजी करण्यासाठी येतोय. यावेळेला ऑन साइडला हुक केलाय. हो 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 बॉल येणे अगोदरच फिल्डर कोसळला आणि बॉल सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. सध्या तुम्ही नुकतंच स्क्रीनवर बघितलं अनंत केने यांचा वाढदिवस आणि तो फ्लेक्स त्यांना शुभेच्छा देणारा. आणि अगदी आपण एका बाजूला पाहतोय की वीरेंद्र दयानंद चोरगे साहेब यांचाही काही दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांनाही बी लेटेड या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही शुभेच्छा देतोय 7 स्टारच्या वतीनं. 28 जून रोजी त्यांचा वाढदिवस जरूर साजरा केला. अक्रॉस लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव तर या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आहे. मिळेल फक्त 1च धाव. बाईच्या स्वरूपामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावबाची संधी रेस लागली आहे गोलंदाज आणि फलंदाजामध्ये. फायनली गोलंदाजाने ती रेस जिंकली आणि धावबाच्या स्वरूपामध्ये पहिला खेळाडू आउट होतोय आमने संघाचा. यानंतरचा सामना नानकर विरोधात देवरुम या 2 संघांदरम्यान आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण यायचं. टीम नानकर आणि देवरुम.
हा चेंडू आणखी एक चांगला बॉल आपल्याला बघायला मिळाला. निर्धाव चेंडू होते. शालिकनं टेनिस बॉलचा हंगाम देखील गाजवला अक्षरशः. राउंड द विकेट. हो बाउन्स, चांगला बाउन्स प्राप्त केला आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. फलंदाजाच्या रीचच्या बाहेर होता आणि बाउन्स मध्ये ओव्हरचा देखील आता इशारा करण्यात आला. सूचना दिली आहे शालिकला. हो व्हॉट अ शॉट. जबरदस्त टायमिंग. बॉल सर बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. वेटिंग फॉर द पास डिसिजन. येस, इट्स अ मॅक्सिमम सिक्सर. हॅव अ लुक ॲट दॅट. स्टँड अँड डिलिव्हर्ड. खडे लॉफ केला. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवलं. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटका. अशाच फटक्यांची गरज आहे आणि तो फटका फायनली या ठिकाणी आपण पाहतो प्रशांतच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. तसंही प्रशांतला शांत ठेवणं एक भरपूर कठीण राहिलेलं आहे. आमने लोणार प्रीमियर लीगचं पहिलं पर्व प्रशांतच्या नेतृत्वाखाली एवई संघानं, हनुमानजी तरे यांच्या संघानं जिंकला होता आणि आमने लोणार प्रीमियर लीगचं दुसरं पर्व अक्षय थेटे यांच्या नेतृत्वाखाली आपण बघितलं नांदकरच्या संघानं जिंकला. कट करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा बाईकचा इशारा. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि याच बरोबर एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 18 धावा. देवरुंगच्या विरोधात नांदकर यापुढची लढत आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही कर्णधार नाणेफेकीच्या दृष्टीने आपण तयार राहायचं. जसं पहिलं सत्र समाप्त होईल आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. पुढचा बॉल राउंड द विकेट. ऑन साइडला पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपरली टाइम झालेला नाहीये. मिस टायमिंग आणि 2 धावा इथे सहजगत्या मिळतील. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केलाय आणि 3 धावा बघता बघता या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 3 धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा आफ्टर 2 ओव्हर. राउंड द विकेट. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावा फलकावरती 21 धावा. लेफ्ट आर्म बॉलर आहे. यावेळेला हा बॉल सरळ निघून जातो विकेटच्या वरनं. डीप मध्ये पुन्हा एकदा कवसला बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे राहिलाय आणि बघता बघता 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. विक्रम एक नवीन गोलंदाज, नवोदित खेळाडू आपण पाहतो विक्रांत. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. विक्रम आहे. हो काय झेल पकडलाय. अफलातून झेल. फलंदाज फेल. आणखी एक धक्का. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. आर्मर आहे, त्यानंतर कटर खूप चांगले आहेत आणि रिस्टचा खूप चांगला वापर करतोय. शॉर्ट रनवे आणि इथे स्ट्रेटर सरळ हा बॉल होता. बॅटर स्पिन साठी खेळला आणि त्याच्याचमुळे पाचची लिडिंग एज टॉप एज घेत असताना बॉल जागेवरच तिथे हा उंच हवेमध्ये गेला आणि स्वतः गोलंदाजानं कोणत्या प्रकारे चुकी केलेली नाहीये. चांगला झेल तिथे पकडला. 24 धावा स्कोर कार्ड वरती. योगेश 11 आमने संघाच्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या 3 बॉल या डावामध्ये शिल्लक आहेत. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये भावेश. तीन पैकी 2 बॉल किमान
बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील, परंतु इथे सोपं नाहीये. विक्रम समोर जबरदस्त गोलंदाजी करतोय. ओल्या सरफेस वरती टर्न मिळत नाहीये, परंतु व्हेरिएशन्स यावेळेला पुन्हा कमी गतीने टाकल्या. पुन्हा तो पोहोचणार का प्रयत्न केलाय, परंतु इथे भरपूर दूर होता. गोलंदाजाचं आता कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे तो बॉलच्या दिशेने पोहोचला होता, परंतु एकच धाव तिथे मिळाली आणि स्कोर एका धावेने आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 25 धावा. आणि आता शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि या बॉल नंतर आपण पुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस करणार आहोत. देवरुंगच्या विपक्षामध्ये नानकर असा सामना या पुढचा आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही कर्णधार टॉस करण्यासाठी आपण रेडी राहायचंय. हो, यावेळेला शेवटचा बॉल देखील डॉट आलाय आणि याचबरोबर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा स्कोर कार्ड वरती हा सामना जिंकण्याकरिता मेहर 11 बापगाव संघाला 26 धावांची गरज. चला, देवरुंग विरोधात नांदकर दोन्ही कॅप्टन आपण टॉस आडूया. सव्वीस धावांचं लक्ष आता ते पार करण्यासाठी राहुल आणि योगेश ही सलामीची जोडी आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळते. गोलंदाजी करण्यासाठी 22 गोलंदाजी मार्कवर 26 धावा वाचवायच्यात. इथून आता विजयाच्या इंटेन्शननं जर क्षेत्ररक्षण करणारी टीम उतरली तर डेफिनेटली या धावा इथे वाचवू शकतील. आणि त्याच तर तुम्हाला उद्दिष्टानं उतरायचं आहे नेहमीच मैदानामध्ये. आणि क्रिकेटचा असा खेळ की जिथे कोणतीच धावसंख्या मोठी नाही आणि कोणतीच धावसंख्या छोटी नाही. जे तुमच्या पुढ्यात आहे त्याला सामोरं जाण्याची तुमची इच्छा, तुमची ताकद, तुमची जिद्द फार महत्वाची आहे. यावेळेला पहिला बॉल डॉट आला आणि 22 आता डॉट बॉलनं सुरुवात करून कुठेतरी आत्मविश्वास, कॉन्फिडन्स निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राऊंड द विकेट ऑन साइडला खेळायचं होतं, परंतु बॉल येतो एक्सा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, कव्हरचे जोपर्यंत बॉलवर येतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. स्कोर या 2 धावांनी पुढे सरकत असताना राहुल ऑफ द मार्क, टीम मेहर 11 बापगाव ऑफ द मार्क. राईट आर्म राउंड द विकेट 22.
अक्रॉस निघणारा बॉल आणि फलंदाज पाहत होतोय विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय मेहर 11 बापगाव संघाला. जरूर हा सामना बनेल असं चित्र आता मैदानाच्या आतमध्ये आपण नक्की पाहतोय, कारण 26 धावांचं लक्ष असताना या ठिकाणी जशी सुरुवात केलेली आहे, सुरुवात कमालीची केलेली आहे. भावेश पुन्हा एकदा खूप जास्त आखूड टप्प्याचा बॉल आणि उसळी देण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आलेला आहे. 1 बाउन्स फॉर दी ओव्हरचा देखील इशारा आलेला आहे आणि एक धाव आता स्कोर कार्ड वरती इथे जोडली जाईल. हेलिकॉप्टर, परंतु हा बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहे. चांगला झेल पकडल्या लॉंग ऑनला. आणखी एक फलंदाज फेल. या अगोदरच मी उल्लेख केला होता की जिंकण्याच्या उद्दिष्टानं तुम्हाला मैदानात उतरावं लागेल. भलेही तुमच्याकडे धावा कमी आहेत, परंतु जशा प्रकारे गोलंदाज मेहर 11 बापगावचे चमकले, त्याहून सुंदर गोलंदाजी आपण का नाही करू शकत, हा विचार आता करून मैदानाच्या आतमध्ये आमने संघ उतरलाय. आणि 26 धावा वाचवत असताना भावेशनं कमाल केली. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 धावा आतापर्यंत खर्च करत असताना 2 महत्वाचे गडी त्याला मिळालेत. 3-2. सौमिक केबल नेटवर्क ट्रॉफी 2025 ओनली 1 डे टुर्नामेंट, एक दिवसीय हा क्रिकेटचा सोहळा. पुन्हा एज आहे. आणखी एखादी विकेट मिळेल का? होय, मिळाली आहे. 3री विकेट प्राप्त करतो भावेश. जबरदस्त गोलंदाजी, भेदक मारा. 3 धावा, 3 विकेट. यासीन सिंधू आला आणि लगेचच परतला. हो, यावेळेला ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगचा फिल्डर प्रयत्न करत होता. एकच धाव, बॅट ही हातातून निसटली. अशा प्रकारचे खरं तर दृश्य आपण पावसाळ्याच्या क्रिकेटमध्ये नेहमीच बघत असतो. एक धाव त्या ठिकाणी मिळाली आणि या एका धावेने पहिल्या षटकाचा केस समाप्त. 4 धावा फक्त खर्च केल्यात आणि 3 इम्पॉर्टंट विकेट भावेशने या ठिकाणी प्राप्त केलेल्या आहेत. उर्वरित आता इथून 12 बॉलचा काही शिल्लक आहे आणि 22 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरिता. मॅच मध्ये पलटवार केलेला आहे आणि मॅच मध्ये आता जीव टाकलेला आहे आणि सामन्याला जिवंत ठेवलेला आहे. राकेश येतो गोलंदाजी करण्यासाठी. 12 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. सामना करेल फलंदाज तुषार. पहिला बॉल या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क प्रॉपर झाला नाहीये. फक्त एकच धाव. सिंगल या ठिकाणी रन्स पूर्ण केल्या जातात, परंतु आता इथून एखादा मोठा फटका येणं अनिवार्य असेल मेहर 11 बापगाव संघाला हा सामना जिंकायचा आहे. तर एका धावीनं तुम्ही स्कोर कार्ड जरूर पुढे न्याल, परंतु विजय तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर मोठा फटका तुम्हाला खेळावा लागेल. प्रयत्न सुरू आहेत. कंट्रोल हुकचा फटका, जमिनी मार्गाने बॉल येतोय डीप मध्ये. स्क्वेअर लेगला दुसरा धावेचा प्रयत्न राहिला. धावपाची संधी असेल. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. तो ओव्हरथ्रो झाला. 3रा धावेचा प्रयत्न केला जात होता, परंतु नकार आला आणि 2च धावा या ठिकाणी मिळतात. या 2 धावांनी संघाची धावा संख्या आपण पाहतो धावफलकावरती जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. एकही मोठा फटका आलेला नाही आतापर्यंत. भावेशनं अक्षरशः कंबरडा मोडीत काढला तो मेहर 11 बापगाव संघाचा. ज्या प्रकारे त्यानं खेळ साकारला, जबरदस्त क्रिकेट. यानंतर नांदकर विरुद्ध देवरून हा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा चपराक
अक्षरशः चापटच मारली त्या बॉलवर, ज्या पद्धतीने बॅट चालवली होती. खरं तर ऑन साइडला खेळायचं होतं, शोधतायत बॉल. ही फनी मोमेंट कॅप्चर जरूर झाली आता कॅमेरामध्ये. बॉल अक्षरशः शोधत राहिले आणि त्या दरम्यान पळून चौकार पूर्ण केला तो मेहर 11 बापगावच्या दोन्ही फलंदाजांनी. ऍक्शन रिप्ले मध्ये दृश्य अक्षरशः शोधाशोध पडली त्या ठिकाणी. आणि असं घडत असतं, एखाद्या डबक्यामध्ये बॉल जातो किंवा गवतामध्ये बॉल हरवतो. पावसाळ्याचं एक क्रिकेट आहे, या सर्व गोष्टी आपल्याला नक्की बघायला मिळतील आणि जरूर या बॉल मध्ये त्या गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या. सौमिक केबल नेटवर्क ट्रॉफी 2025 अनंत केने यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि या अभिष्ट चिंतन सोहळ्याचा औचित्य साधून एक दिवसीय स्पर्धा. पुढचा बॉल राकेश यावेळेला लाईन पासून वेगळा होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. थोडीशी घबराहट मनामध्ये बघायला मिळाली आणि हे पहा स्लीप झाला. 22 येते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाची संधी आहे, पुन्हा मिस झाला. या अशा चुका तुम्ही कराल तर तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये कधी जिंकू शकत नाही. चुकीला माफी नाही. हा खेळ क्रिकेटचा. छोटी छोटी चूक तुम्हाला सुधारावी लागेल, तेव्हा तुम्ही विजेतेपदाला गवसणी गाठू शकाल. एकही चुकी तुमची मान्य नाही. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो आता इथून 14 झालेल्या. विजयाकडे अग्रेसर होत असताना ज्या धावा येणं गरजेच्या होत्या त्या धावा आता मेहर 11 बापगावसाठी येतात. येणारे 8 बॉल 12 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्याकरिता राकेश पुढचा बॉल. तुषार समोर, यावेळेला लेन बॉल होता. आणखी एक डॉट बॉल. पहिला असा सामना आपल्याला वाटतो की शेवटच्या ओव्हर पर्यंत आणि शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. 7 बॉल 12ची गरज. आणखी एक डॉट बॉल. होय डॉट बॉल. आणि हा सामना आता शेवटच्या ओव्हर मध्ये आलेला आहे. शेवटचे 6 बॉल 12 धावांची गरज. दिस इज अ क्रिकेट. हा आहे क्रिकेटचा खेळ, ज्या खेळामध्ये काहीच निश्चित नाही. मान लो तो हार है, लेकिन ठान लो तो जीत है. असा हा खेळ. तुम्ही लवकर जर शरणागती पत्करली तर मग तुम्ही हारलेत. मनातून जर तुम्ही हारले तर मैदान सोडावं लागेल. परंतु तुमच्या मनामध्ये ती एक जिद्द आणि ती चिकाटी महत्वाची आहे की तुम्हाला जिंकायचं आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये लढायचं आहे. पूर्णपणे समर्पण या ठिकाणी आता या सर्व खेळाडूंचं आपल्याला बघायला मिळालं. आणि अक्षरशः जीव ओतून दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत मेहनत केली आहे. तिसराही गोलंदाज तशाच प्रकारे त्यांच्याच पावलांवरती पाऊल ठेवून गोलंदाजी करणार की त्या 2 गोलंदाजांच्या मेहनतीवर तो पाणी फेडणार की फलंदाजांनी मागे काय केलंय ते न बघता योगेशकडे तो अनुभव आहे. तो सातत्याने वर बॅटिंग करण्यासाठी येतोय आणि त्यांना आतापर्यंत 3 बॉल मध्ये 9 धावाही केल्यात. तो आता 6 मध्ये 12 धावा पूर्ण करणार का? अभी नहीं तो कभी नहीं. अभिषेक कडे आता ही संधी आहे. 6 मध्ये 12 वाचवायचे आहेत. पहिला बॉल एज होती, परंतु आता कीपर कडनं प्रशांत कडनं चूक झाली आहे. बऱ्याचशा चुका झाल्यात. कमी धावसंख्या असताना देखील फील्ड पोझिशनचा आपण विचार केला किंवा फील्ड प्लेसमेंटचा आपण विचार केला. योग्य ती लावली आहे, परंतु त्यांना योग्य ती कामगिरी करता आलेली नाहीये. आता 5 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. योगेश समोर बॅटची हातीकडा, बॉल मागे येतोय. फाईन लेगला मिस्टेक झाली आहे. पुन्हा क्षेत्ररक्षण खराब होत आहे. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण. चुका सातत्याने चुका होत आहेत. आता येणारे 4 बॉल आणि 10ची गरज. व्हॉट अ मॅच. आज 4था सामना आजचा दिवसामधील आणि पहिला असा सामना ठरतोय की जो असं वाटतंय शेवटपर्यंत चाललाय. या 8व्या अन्यथा ज्या 3ही मॅचेस आपण पाहिल्या 4 बॉल आणि 10ची गरज आहे त्या एकतर्फी आपल्याला बघायला मिळाला. यावेळेला मोठा फटका. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहेत. पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय आणि योगेशनं पुन्हा 2 धावा पूर्ण केल्यात. 2 डबल्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाल्या. आता इथून 8 धावा दूर आहे, परंतु आता चेंडू हळूहळू कमी होत चालले. 3 बॉल शिल्लक आहेत. योगेश 11 आमने जिंकणार की बाळाराम मेहर यांचा मेहर 11 बापगाव जिंकणार. आणखी एक 7 स्टार मेंबर बाळाराम मेहर यांचा संघ. 3 बॉल 8ची गरज. योगेश समोर, दिशा खराब आहे, दिशाहीन बॉल आहे. असे बॉल इथून आता मुळीच चालणार नाहीयेत. आमने संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. अवांतर धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. आता 3 बॉल
7 धावांची गरज, एक मोठा फटका, काम तमाम, एक विकेट, मॅच मध्ये पलटवार. काय घडणार, काय होणार या पुढच्या 3 बॉल मध्ये 7 धावांची गरज असताना अभिषेक अभी नहीं तो कभी नहीं, ये बहुत बड़ा मौका है अपने आप को. ओहो, यावेळेला हवेमध्ये बॉल आहे, झेलची संधी आहे आणि विकेट मिळाली आहे. अभिनं करून दाखवलंय, पुन्हा स्वतःला त्यानं सिद्ध केलेलं आहे. आणि आता शेवटचे 2 बॉल, 7 धावांची गरज. योगेशची विकेट, महत्वपूर्ण विकेट त्यानं आता घेतली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. विक्रम ज्यानं गोलंदाजी लाजवाब केली आहे. आता त्याला काय करायचंय, 2 बॉल मध्ये 1 षटकार मारायचंय, कारण 2 बॉल शिल्लक आहेत, 7 धावा करायच्या आहेत. अभिषेकला एकच डॉट बॉल टाकायचा आहे आज सामन्यामध्ये विजय मिळवण्यासाठी. सर्व काही शक्य आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल होत नाही तोपर्यंत कोण जिंकला हे सांगणं कठीण आहे. असा खेळ, अद्भुत खेळ, क्रिकेटचा खेळ. 2 बॉल 7 धावांची गरज. स्ट्राइक एंडला विक्रम. अभिषेक राउंड द विकेटने जाणार. लेफ्टी बॅटर समोर थोडस चेंजेस, फील्ड प्लेसमेंट मध्ये थोडस बदल करण्यात आला. 2 बॉल मध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं आहे, परंतु एक डॉट बॉल येणं गरजेचं होतं अभिषेकसाठी आणि तो एक डॉट बॉल आलेला आहे. आता इथून कंपल्सरी चेसिंग, म्हणजेच काय, एक बॉलवर षटकार जरी आला तरीही आमने संघ विजयी. एक लीगल बॉल की अनलीगल बॉल, शेवटचा बॉल, 7 ची गरज. फुल टॉस, परंतु थेट यस्टरवर निशाणा साधला. शेवटच्या बॉलवर मिळाली विकेट आणि याच बरोबर आमने संघाने सामना जिंकला, बाजी मारली आहे. विजय होत असताना 6 धावांना जबरदस्त थ्रिलर या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळाला, अनुभवायला मिळाला. धावा भलेही कमी होत्या, परंतु त्यांची मेहनत मोठी होती, त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी. आम्हाला जिंकायचं आहे आणि अखेर